नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रिझर्व्ह बँकेच्या पत आणि मुद्रा धोरणाबाबत. रिझर्व्ह बँकेचा पत आणि मुद्रा धोरणाचा आढावा आज जाहीर करण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीनं बुधवारी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं रेपो दर 4% स्थिर आहे. चलनविषयक धोरण समितीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी धोरण दर सध्याच्या पातळीवर ठेवायला पाठिंबा दिला होता. रिझर्व्ह बँक विकास दर पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि शाश्वत आधारावर कायम ठेवण्यासाठी उदार भूमिका घेत राहील. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं देशांतर्गत बाजारातील किमतीवरील दबाव कमी होईल. तसंच पेट्रोल डिझेलच्या किमतींवरील कर दर कमी केल्यानं मागणी वाढायला मदत होईल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेनं वर्ष 2021-22साठी वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज 9.5% कायम ठेवलाय, तर आर्थिक वर्ष 2022-23च्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या 6.8% वरून 6.6% इतका कमी केला आहे आणि आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीसाठी जीडीपी अंदाज 6.1% वरून 6% इतका केलाय. या पत आणि मुद्रा धोरणाबाबत बोलताना अर्थ अभ्यासक आशुतोष टिळक म्हणाले, कुठल्याही अर्थव्यवस्थेला वाढ होण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि कर्ज भांडवल हे या सगळ्या प्रकारच्या भांडवलामध्ये खूप मोठं भाग असतो. आणि भारतामध्ये तरी RBI हे कर्ज भांडवलाला कंट्रोल करणारा, त्याला नियंत्रित करणारा एक घटक आहे. RBI ही नुसती सरकारची बँकर नाही आहे, ती बँकांची बँकर आहे. मनी मार्केट ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये छोट्या किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कर्जाच्या बाजाराच्या संदर्भात देखील त्यांचं कंट्रोल त्याच्यामध्ये असतो. हा एक मोठा फॅक्टर याच्यामध्ये आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदर काय असावेत याचा पूर्णतः कंट्रोल हा RBIचा असतो. आणि यामुळे RBIचं जे मुद्रा धोरण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचं ठरत असतं. यंदाच्या धोरणात सलग 9व्या आढाव्यात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही. याचा अर्थ असा आहे की आपली अर्थव्यवस्था किंवा जगभरातली अर्थव्यवस्था ही कोरोनाच्या ज्या एका संकटामधून चाललेली आहे, की जगभरामध्ये 2019च्या काही पाठ किंवा 2020च्या सुरुवातीपासून जे काय कोरोनाचं एक संकट आलेलं आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक सारे उद्योगधंदे बंद पडले आणि त्यातल्या अनेकांना त्यांच्या कर्ज फेडीच्या क्षमतेबाबत आणि त्यांना नवीन कर्ज घेण्याबाबत, त्यांचे उद्योगधंदे आहेत ते चालवण्याबाबत मोठ्या प्रमाणावर अडचणी यायला लागल्या. आणि यामुळे भारतामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात व्याजदर एका लिमिटमध्ये आणले गेले. RBIने इतरही अनेक साऱ्या गोष्टी चालू केल्या, ज्यामुळे उद्योगधंद्यांना त्यांचं असलेलं व्याज भरणं किंवा त्यांचं असलं कर्ज भरणं, त्यांची कपॅसिटी परत करणं बँकांना ही आहे तशी टिकवता आली. त्यांचे उद्योगधंदे अनेकांचे चालू राहिले थोड्या प्रमाणावर. आज केलेल्या अर्थव्यवस्थेच्या भाष्याबाबत जे काय आहे, RBIने असं म्हणलं की भारताचा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा जो GDPचा जो काय दर आहे तो 9.5% राहील, जे बऱ्यापैकी ॲक्सेप्टेबल आहे, बऱ्यापैकी शक्य आहे. आणि महागाईचा जो काय दर आहे तो 6%च्या खालती राहील, तो 5.6च्या आसपास राहील. हे एक मोठ्या प्रमाणावर ज्याला म्हणता येईल की काही प्रमाणात हा महागाईचा दर RBIच्या कंट्रोलच्या बाहेर गेला होता, तो RBIच्या कंट्रोलच्या आत येतो आहे. RBIचं जे कंट्रोलचं आहे धोरण, की जे 2% ते 6%, मिड आम्हाला साधायचं आहे 4%, हे यांनी करून दाखवलं. आणि याच्या आतमध्ये तो राहील, कारण काही काळ हा त्याच्या बाहेर जो गेला होता, हा आजच्या याच्यामुळे असं दिसतं आहे की हे RBIला शक्य होईल. आणि हे सगळं करण्यासाठी RBIला जे काय रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जे काय असतात, की ज्याच्या RBI वापर करते, आणि आजकाल त्यांनी एक रिव्हर्स ऑपरेशन ट्विस्ट म्हणून आणलं आहे. रेपो रेटचा साध्या भाषेतला अर्थ असा घेता येईल की जेव्हा बँकांना कर्ज पाहिजे असतं RBIकडे, तेव्हा त्या बँका RBIकडे जातात आणि सांगतात की आम्हाला कर्ज द्या. कशाच्या अगेन्स्ट? 14 दिवसाचं किंवा 20 दिवसाचं कर्ज पाहिजे असेल तर त्याच्या अगेन्स्ट ते RBIला, एखादी समजा SBIला पैसे पाहिजे आहेत, SBI गेली, भारत सरकारने इश्यू केलेलं 1 वर्ष किंवा 2 वर्षाच्या मुदतीचे कर्ज रोखे हे RBIला ते देतील आणि सांगतील आम्हाला याच्या अगेन्स्ट कर्ज द्या.
ते किती मुदतीचं असेल, 14 दिवस किंवा 28 दिवस किंवा तत्सम. व्याजदर काय असेल तो असतो रेपो. पण आरबीआयला ज्या वेळेला असं वाटतं की आम्हाला पैशाची गरज आहे, मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा चालू आहे, त्यावेळेला आरबीआय हा पैसा खाण्यासाठी किंवा तो पैसा शोषून घेण्यासाठी जे वापरते त्याला रिव्हर्स रेपो असं म्हणतात. आणि रिव्हर्स रेपो हा कायमस्वरूपी रेपोच्या खालती असतो. याच्यामध्ये अजून एक व्याजदर असतो ज्याला म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. समजा या बँकांना असं लक्षात आलं की आमचं पैशाची गरज याच्यापेक्षा, आम्ही अंदाज करतो त्याच्यापेक्षा जास्तीची आहे, पण आम्हाला ते थोड्या काळासाठी पाहिजे आहे, 2 दिवसासाठी पाहिजे किंवा एका रात्रीसाठी आम्हाला पैशाची गरज आहे, आम्हाला एटीएम मध्ये पैसा टाकायचा आहे. आरबीआय तो मान्य करते आणि त्यांना तो तातडीने देऊन टाकते. ते देण्याचं जे माध्यम असतं ते असतं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मंडळी, शेअर बाजारामध्ये सुद्धा आठवड्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाली दिसून आल्या. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी 949.32 अंशांच्या घसरणीसह 56,747.14 अंशाच्या पातळीवर बंद झाला. सलग 2 सत्रांमधल्या पडझडीनंतर मंगळवारी निर्देशांकानं परत उसळी मारली. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या सकारात्मक कलाचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर झाल्यानं प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5% वधारले. याबाबत अधिक चर्चा करताना गुंतवणूक सल्लागार सुजित वांगणकर म्हणाले, जर तुम्ही सध्याची बाजारपेठाची परिस्थिती बघितली, इथे सेन्सेक्स ऑल टाईम हाय म्हणजे 62,000वरून 57,000पर्यंत खाली आलेला आहे, ज्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्स थोडा घाबरलेला आहे. परंतु डिसेंबरमध्ये बाजार कमी होण्याची ही पहिली वेळ नाही. दरवर्षी FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ह्या महिन्यात प्रॉफिट बुकिंग करतात, कारण त्यांचा हा इयर एंड असतो. जसं आपलं एप्रिल ते मार्च असतं तसं त्यांचं जानेवारी ते डिसेंबर असतं. त्यामुळे हा तात्पुरता मार्केट्स खाली येणं हे दरवर्षी डिसेंबरमध्ये होतं. पण तुम्ही जर लॉंग टर्म बघाल तर मार्केट खूप स्ट्रॉंग दिसत आहे. त्याची कारणे अशी आहेत, कारण तुम्ही जर आज बघितलं भारताची परिस्थिती तर 125 कोटीपेक्षा जास्त लोकांनी लस घेतलेली आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 50% लोकांनी पूर्णपणे लस घेतलेली आहे, जो एक रेकॉर्ड आहे इतर कुठल्याही देशांपेक्षा. लोकांनी आता प्रवास सुरू केलेले आहेत, शॉपिंगचा दर वाढलेला आहे. जर आपण यावर्षी दिवाळीचा डेटा बघितला तर 1.25 लाख करोडचा बिझनेस दुकानदारांनी केलेला आहे. लग्नाचा हंगामा सुरू झालेला आहे. याचा अर्थ पैसे योग्य दिशेने वाहत आहेत आणि हे GDPसाठी एक खूप पॉझिटिव्ह साईन आहे. आता आपण एक्सटर्नल इफेक्ट्सकडे येऊया. तुम्ही जर नवीन व्हायरस जो आहे ओमिक्रॉन, जो दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला, ह्या विषाणूकडे सुरुवातीला थोडा धोका म्हणून बघितले जात होते, परंतु आता संशोधनानंतर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हा विषाणू तितकासा धोकादायक वाटत नाही असं डिक्लेअर केलेले आहे. म्हणूनच आपण जागतिक बाजारपेठ त्याचा पॉझिटिव्हपणे स्वीकार घेत आहेत. तुम्ही जर बघाल गेले 2 दिवस सुद्धा ग्लोबल मार्केट्स खूप स्ट्रॉंग दिसत आहेत. सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहात तर तुम्हाला बाजारपेठेच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता करण्यासारखी काहीही गरज नाही, कारण लाँग टर्ममध्ये मार्केट्स खूप चांगलं दिसत आहे आणि तुम्ही शेअर मार्केटमध्येच पैसे तुम्ही कमवणार. म्हणून तुम्ही बघता की मार्केट 62,000वरून 57,000वरती खाली आल्यासुद्धा मार्केट्समध्ये पैशाचा इन्फ्लो काय कमी झालेला नाही. इनफॅक्ट जर तुम्ही SIPचं बुक बघाल ते त्या 10,000 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. याचा अर्थ 10,000 कोटी दर महिन्याला नुसतं SIPमध्ये येत आहेत. मी लमसम इन्व्हेस्टमेंटची गोष्टच करत नाही. सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट, आजच्या RBIच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेने रेट्स अनचेंज ठेवल्यामुळे मार्केट्सनाही एक पॉझिटिव्ह लहर आलेली आहे. आता सध्या मी तुमच्याशी बोलत असताना मार्केट 850 अंकांनी पुढे गेलेला आहे. याचाच अर्थ की लॉंग टर्म इज द की टू इन्व्हेस्टिंग. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर मी सांगेन लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा, तुम्हाला 100% रिटर्न येणार आणि येणारच. भारतीय भांडवली बाजार न भूतो न भविष्यती अशी मानसिकता दाखवत आहे. त्यामुळं गुंतवणूकदार सातत्यानं तेजीची आणि नवनवीन शिखरांची अपेक्षा करतोय. यावर कर्जाचे दर लगेच वाढणार नाहीत अशी शक्यता असल्यानं शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांचा पर्याय गुंतवणूकदारांना जास्त विश्वसनीय वाटतोय. या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारातल्या गुंतवणुकीवर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी म्हणाले, कोरोनाचा ओमायक्रोन हा नवीन प्रकार कमी प्राणघातक असला तरी त्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता वाढली आहे आणि ते आपण दररोज शेअर बाजारातील वदगट होते त्यानुसार अनुभवतो आहोत. नुकताच रिझर्व्ह बँकेचा आलेला पतधोरण अहवाल बघता RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदरात सध्या तरी कोणताही बदल केलेला नाही. या अहवालात प्रामुख्याने डिजिटल पेमेंटमध्ये झालेली वाढ आणि त्या बाबतीत त्यांनी केलेल्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. यापुढे UPI पेमेंटचे व्यवहार साध्या फोनद्वारे सुद्धा शक्य आहेत
आज भारतात 75 ते 80 कोटी साधे फोन मोबाईल, ज्याला आपण फीचर फोन म्हणतो, असे ग्राहक आहेत आणि 40 कोटी स्मार्टफोन मोबाईल ग्राहक आहेत. महागाई वाढण्याची शक्यता दाट आहे. महागाई दरात फूड आणि ऑइल इन्फ्लेशन विचारात घेतले जात नाही. GDP दर 9.5% राहील. फक्त तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत किंचित कमी होऊ शकतो. कर्ज पुढील 3-4 महिने स्वस्त असेल, नंतर त्यात वाढ होऊ शकते. बँकेत मुदत ठेवीचा विचार करत असल्यास सध्या तरी आपण थांबावे. भविष्यात जास्त व्याज मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत किमान पुढील 1.5-2 वर्ष देशांतर्गत अर्थव्यवस्था व शेअर बाजारात कमजोरी असण्याचे कोणतेही प्रमुख कारण मला दिसत नाही. बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे. फक्त गेल्या 2 वर्षात मिळालेले रिटर्न भविष्यात तसेच राहील अशी शक्यता कमी वाटते. बाजारात पैशाची तरलता ओघ कायम आहे. महागाई वाढली असली तरी ती चांगल्या व भक्कम कंपन्यांसाठी फायदेशीरच ठरते. सध्याची परिस्थिती बघता इक्विटी आणि डेट यात समान गुंतवणूक ही चांगली रणनीती ठरू शकते. इक्विटीमुळे परतावा वाढेल आणि कर्जरोखे डेट गुंतवणुकीमुळे जोखीम कमी होईल. पर्यायाने गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ संतुलित होऊ शकतो. सध्या गुंतवणूक विश्वात शेअर्स का म्युच्युअल फंड यापैकी चांगले काय याविषयी चर्चा सुरू आहे. गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम गुंतवणूक करण्यापूर्वी आपले गुंतवणूक ध्येय, ज्याला आपण गोल म्हणू शकता, ते गोल नक्की करावे आणि भविष्यातील आपले गोल, ज्याला उद्दिष्ट आपण म्हणू शकतो, ते साकार करण्यासाठी शेअर्स का फंड यापैकी एकाची निवड करावी. गुंतवणुकीची गाडी चांगली चालण्यासाठी आपणास शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्वतः चालवावी लागेल. शेअर्सचा अभ्यास, त्याचे मूल्यांकन, त्याचा फंडामेंटल स्टडी म्हणजेच वस्तुनिष्ठ अभ्यास आणि टेक्निकल स्टडी, ज्याला तांत्रिक अभ्यास आपण म्हणू शकतो, हा स्वतःलाच करावा लागेल. रिसर्च आणि ॲनालिसिस स्वतःला करावं लागेल. फंडात ही गुंतवणुकीची गाडी आपण फंड मॅनेजर नावाच्या ड्रायव्हरकडे देतो आणि आपण निवांत बसतो. फंडात आपणास डायव्हर्सिफिकेशन जास्त मिळू शकते, जे शेअर्समध्ये शक्य नाही. शेअर्समध्ये रिस्क जास्त आहे, व्होलॅटिलिटी जास्त आहे आणि नशीब चांगले असल्यास रिटर्नसुद्धा जास्त मिळू शकते. परंतु फंडात, विशेषतः इक्विटी फंडात, रिस्क आणि व्होलॅटिलिटी शेअर्सच्या तुलनेने कमी आणि रिटर्न 12 ते 15% दीर्घकाळात सहज शक्य आहे. कॉस्टवाईज शेअर्स परवडतात, परंतु 1-1.5% जास्त देऊन फंडात बाकी काही त्रास नाही आणि आपली गुंतवणुकीची गाडी चांगली चालते. थोडा खर्च जास्त देऊन मानसिक शांतता जास्त मिळाल्यास ते करायला हरकत नसावी असे मला वाटते. भविष्यात म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजाराचा फायदा जास्त प्रमाणात शक्य आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात फंडाद्वारे प्रवेश सहज शक्य आहे आणि ते फायदेशीर सुद्धा ठरू शकते. शेअर बाजारात शेअर्स का फंड ही तुलना चुकीची आहे. शेअर बाजार आहे म्हणून फंडाची कामगिरी आहे. फंडावर शेअर बाजार अवलंबून नसून शेअर बाजारावर फंड अवलंबून आहेत. सध्याच्या वातावरणात इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटो, एनर्जी, सरकारी कंपन्या, बँकिंग व फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, फार्मा, कॅपिटल गुड हे क्षेत्र मला गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. फंडाद्वारे गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या तिन्ही श्रेणीतील मजबूत ताळेबंदाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाटून घ्यावी अथवा मल्टीकॅपमध्ये आणि हायब्रिड फंडात, जेथे इक्विटी आणि डेट या दोन्ही प्रकारात गुंतवणूक असते, ज्याला बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडसुद्धा म्हणू शकता, त्यात गुंतवणूक करावी. आयकर वाचवण्यासाठी फंडाच्या ELSS कर बचत योजना मला सध्याच्या काळात अतिशय चांगल्या वाटतात. ब्लूचिप व लार्ज कॅप कंपन्यांमध्ये, त्या फंडांमध्ये जास्त प्राधान्य गुंतवणुकीला द्यावे. सकल राष्ट्रीय उत्पादन व वृद्धी दर, ज्याला GDP आणि GDP ग्रोथ म्हणू शकतो, ते वाढल्याने आर्थिक विकासाचे फायदे सर्व स्तरातील नागरिकांना आपोआप मिळण्यास सुरुवात होत नाही, तर वाढलेल्या GDPचा फायदा जे गुंतवणुकीद्वारे, मग ते शेअर्स असो अथवा इक्विटी फंडाद्वारे पहिल्यापासून घेतात, त्यांना लवकर मिळतो. भारताची एकंदरीत परिस्थिती बघता यापुढे सामान्य माणूस भारतातील भांडवलशाहीचा केंद्रस्थानी असावा अशी माझी व्यक्तिशः अपेक्षा आहे. श्रोते हो, भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्थेवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राहिला तर अर्थव्यवस्था नवनवी शिखरे पादाक्रांत करू शकेल अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश औटी.